विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य ठाकरे यांच्या नावाची सध्या चर्चा रंगू लागली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ठाकरेंची शिवसेना विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार अशी माहिती समोर आली आहे। आदित्य ठाकरे यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येते। महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहू शकतो। विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा। अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरेंची शिवसेना विरोधी पक्षनेते पदावर आता दावा करणार असं समजतंय। आदित्य ठाकरे यांचं नाव हे जवळपास निश्चित सध्या मानलं जात आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्यासोबत आहेत। शिल्पा, गौरी, आपण जर पाहिलं तर राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावर हिवाळी अधिवेशनात दावा न करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाने आता येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या पदावर दावा करण्याचं ठरविले असून या पदासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे नाव जवळजवळ निश्चित मानले जात असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। गेल्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती। त्यावेळी विरोधी पक्षनेते पद शिवसेनेला मिळण्याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली होती। मात्र प्रत्यक्षात शिवसेना ठाकरे गटातर्फे या पदावर कोणत्याही प्रकारचा दावा करण्यात आलेला नाही। शिवसेनेत विधिमंडळ गटनेते भास्कर जाधव आणि सुनील प्रभू जे आहेत त्यांच्या नावाची विरोधी पक्षनेते पदासाठी चर्चा सुरू झाली होती। मात्र आता ही चर्चा मध्येच थांबलेली माहिती मिळत आहे, कारण भास्कर जाधवांसारख्या आक्रमक नेत्याऐवजी आदित्य ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव विरोधी पक्षनेत्यासाठी प्राप्त झाल्यास त्याला सरकारतर्फे संमती दिली जाईल असा संदेश देखील भाजपतर्फे ठाकरे गटाला देण्यात आलेला विश्वसनीय माहिती ही समोर आलेली आहे। त्यामुळे भाजप आणि सरकारला नाव पसंत नसेल तर 10% कमी आमदार असल्याचे कारण सांगून सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेला नाकारूही शकते। त्यामुळे आता ही टांगती तलवार ठाकरे गटावर आहे। सुनील प्रभू हे ज्येष्ठ जरी असले तरी मुंबई बाहेरील प्रश्नांचा त्यांचा विशेष अभ्यास नसल्याची माहिती आहे। जाधवांना डावलून प्रभूंना विरोधी पक्षनेते केल्यास जाधव नाराज होतील ही चिंताही शिवसेनेला आहे। त्यामुळे आता आदित्य ठाकरेंना ही संधी दिल्यास पक्षांतर्गत नाराजी नियंत्रणात ठेवता येईल असे शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाला वाटत आहे। त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांना ही संधी दिल्यास कुणीच नाराज होणार नाही। कुणाला पक्ष सोडून जायचं असेल तर जाऊ द्या असं देखील उद्धव ठाकरे अनेक वेळा बोललेले आहेत। भविष्यात पक्षाचं नेतृत्व हे आदित्य ठाकरेंनाच करायचे आहे। त्यामुळे आता ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य ठाकरे यांचं नाव चर्चिले जात आहे। गौरी, नक्की शिल्पा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।